अनिल राव आणि प्रतिमाताई हॉलमधल्या सोफ्यावर बसले होते. तेवढ्यात अंजली स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिने सेंटरिंग टेबलावर चहा आणि सुपाचे कप ठेवत म्हणाली, "बाबा, हा तुमच्यासाठी चहा आणि आई, हे तुमच्यासाठी सूप. आई, सूप पिऊन पहा कसं झालं आहे." प्रतिमाताईने सुपाकडे पाहत भवई उंचावली. "पाहायला तर छान दिसते. आता पिल्यावरच कळेल नक्की कसं झालंय ते." अंजली हलकसं हसली. "आई, तुम्ही जसं सांगितलं होतं अगदी तसंच बनवलं आहे." अनिल राव चहाचा कप हातात घेत म्हणाले, "सुनबाई, चहात आलं योग्य प्रमाणात घातलं आहेस ना?" "हो बाबा, तुम्ही पिऊन तर बघा. जसं सांगितलं होतं एकदम तसाच चहा केला आहे." अनिल राव मान डोलावून म्हणाले, "ठीक आहे. मुलं शाळेत गेली का?" "हो बाबा, मी त्यांना बस स्टँडवर सोडून आले." "अच्छा, ठीक आहे." इतक्यात प्रतिमाताई विचारतात, "सुनबाई, आणि माझा मुलगा?" अंजली म्हणाली, "ते ऑफिसला जाण्यासाठी तयार होत आहेत. मी आता त्यांच्यासाठी नाश्ता बनवायला जाते." प्रतिमाताईंनी तिला थांबवत सांगितलं, "ठीक आहे, पण तुझे सासरे म्हणत होते आज त्यांना मेथी पराठे खायचे आहेत. त्यांच्यासाठी मेथीचे पराठे कर." "हो आई," म्हणत अंजली पुन्हा स्वयंपाकघरात निघून गेली. ती गेल्यावर प्रतिमाताई सुपाकडे पाहत नाराजीत म्हणाल्या, "ही सूनबाई माझ्या आवडीनुसार सूप बनवतच नाही. किती वेळा सांगितलंय गाजर घालू नको, तरी घालतेच. काहीच शिरत नाही तिच्या डोक्यात. नेहमी उलटच करते." अनिल राव शांतपणे म्हणाले, "प्रतिमा, मिळतंय ते शांतपणे खाऊन टाक. सूनबाई एकटी किती करणार? मुलांना तयार करायचं, त्यांचे डबे, त्यांचा नाश्ता, आपला नाश्ता, तुझ्या मुलाचा नाश्ता. सकाळी किती धावपळ असते. तुला काही हवं असेल तर संध्याकाळी सांग, करून देईल." प्रतिमाताईंचा पारा चढला. "बस करा सुनेचं कौतुक. ही एकटी कोणती पहिली सून आहे? मीही माझ्या काळात सगळं काम केलंय, तेव्हाच्या मोठ्या कुटुंबात. आता तर घरात 4च माणसं आणि म्हणे एवढं काम करते, मला शिकवू नका." अर्जुन आपल्या खोलीत वैतागून बडबडत होता, "ही अंजली माझं एकही सामान जागेवर ठेवत नाही. माझी टाय कुठे ठेवली कोण जाणे." तोच जोरात ओरडला, "अंजली, कुठे आहेस तू?" अंजली स्वयंपाकघरातून धावत आली. "काय झालं?" अर्जुन चिडून म्हणाला, "किती वेळा सांगितले माझं सामान एका जागी ठेव. एक टाय इथं, सॉक्स तिथं. मला ऑफिसला उशीर होतोय आणि सापडत काहीच नाही. माझ्या वस्तू कुठे ठेवतेस तू?" अंजली ही चिडून म्हणाली, "तुम्ही पण ना सगळं समोर ठेवलेलं असतं, पण तुम्हाला माझ्याशिवाय काहीच सुचत नाही. बाजूला व्हा, मी शोधते." ती पुढे येऊन टायजवळ बोट दाखवत म्हणाली, "हे काय आहे? समोरच तर ठेवलेलं आहे आणि म्हणे सापडत नाही." अर्जुनने चेहरा वाकडं करत विचारलं, "ठीक आहे, माझा डबा बनवला की नाही?" "हो, मेथी पराठे करत आहे. दही आणि चटणीसोबत देते." अर्जुन चिडून म्हणाला, "डब्यात कोण पराठे नेतं? एक चांगली भाजी बनवायला काय गेलं होतं?" अंजलीचा संयम सुटला. "सासूबाई म्हणत होत्या बाबांसाठी मेथी पराठे करायला, म्हणून तुमच्यासाठीही केले. सकाळी प्रत्येकासाठी वेगळं वेगळं कसं करणार? मला 4 हात नाहीत. सकाळी 5 वाजता उठून सतत काम करते आहे. आता 8 वाजले. 3 तास एकसारखं धावपळच चालली आहे. मुलांना शाळेत पाठवणं, सासूबाई बाबांचं सगळं काम, त्यांना गरम पाणी देणं आणि त्यानंतर तुमच्यासाठी स्वयंपाक. आज मेथीचे पराठे केले आहेत, उद्या तुमच्या डब्यात काहीतरी वेगळं देईन." हे ऐकून अर्जुन संतापला. "तू दिवसभर काय करणार मग? दिवसभर झोपच काढणार नाही का? एवढ्या थोड्याशा कामासाठी तुला 3 तास लागतात. आपल्या घरात किती लोक आहेत? आई, बाबा, मुलं आणि मी, एवढंच." अंजली चिडून म्हणाली, "आणि सगळ्यांच्या फरमाईशी पण वेगवेगळ्याच असतात ना. कपडे धुणं, झाडू, फरशी, भांडी, हे काही कमी काम आहे का?" अर्जुन पुन्हा ओरडला, "माझ्या समोरून बाजूला हो. मला तयार होऊ दे आणि ऐक, मी तो मेथीचा पराठा आणि दही घेऊन जाणार नाही. एखादी भाजी बनव आणि पोळ्यांसोबत थोडं सलाड कापून दे." अंजली काहीही न बोलता स्वयंपाकघरात गेली आणि बडबडू लागली, "यांना माझा जरासुद्धा त्रास दिसत नाही. मागणी तर केली, पण एवढ्या कमी वेळात काय बनवू काही सुचतच नाही. पण सांगितलं आहे तर करावंच लागेल. असंच ऑफिसला पाठवू शकत नाही."
ती भाजी धुवू लागली आणि विचारही करू लागली. मला वाटतं माझी तब्येत परत बिघडली आहे. पण काम सोडून बसू कसं? माझा नवरा तर रोज काहीतरी त्रास देतो. 2 भाज्या बनव, डबा बनव, मुलांना स्टँडवर सोडायलाही जात नाही. मी एकटी किती करू? अंगात इतक्या वेदना आहेत. पण हे सगळं झाल्यावर तोपर्यंत मेडिकल उघडेल, तिथून औषध आणते. इतक्यात प्रतिमाताई स्वयंपाकघरातच येताच तावातावाने म्हणाल्या, अगं, तू मला सूप दिलं होतंस की फक्त पाणी उकळून दिलंस? अंजली दचकून म्हणाली, आई, असं कसं? तुम्ही जसं सांगितलं होतं तसंच सूप केलंय. माझ्या मनाप्रमाणे काही केलं नाही. प्रतिमाताई चिडून म्हणाल्या, राहू दे सुनबाई, तुझ्याकडून कोणतंच काम व्यवस्थित होत नाही. असं कर, माझ्यासाठी पटकन पोहे बनव. अंजली थोडी हताश होऊन म्हणाली, पण आई, आता मला तुमच्या मुलासाठी 2 भाज्या आणि पोळ्या बनवायच्या आहेत. त्यांचा डबा करायचा आहे. थोडा वेळ थांबा ना. त्यांचा डबा झाला की तुमच्यासाठी पोहे बनवते. प्रतिमाताईंनी भुवया उंचावल्या. मग तोपर्यंत मी उपाशी बसू का? नाही आई, करून देते, पण आधी त्यांचा डब्बा, ऑफिसला जायचं आहे ना त्यांना. प्रतिभाताई पुन्हा टोमणा मारत म्हणाल्या, यासाठीच सांगते तुला, सकाळी अजून लवकर उठायला. पण तू 5 वाजता उठतेस. अगं, तुझं काम वेळेवर पूर्ण होणारच कसं? आणि एक विचारू, माझा पलंग व्यवस्थित झाडून बेडशीट अंथरलं होतंस का? हो आई, व्यवस्थित अंथरलं होतं. प्रतिमाताई भडकल्या. मग माझ्या पलंगावर प्लेट कशी काय आहे? अंजली घाई गडबडीत म्हणाली, आई, मुलं तुमच्या खोलीत नाश्ता करत होती. कदाचित त्यांनी प्लेट तिथेच ठेवली असेल. मी लगेच बेडशीट झाडते. प्रतिमाताईंनी तिच्यावर दोष फिरवला. अगं सुनबाई, तुझा काम चुकारपणा मुलांवर टाकू नकोस. एक तर तू कोणतंच काम नीट करत नाहीस आणि जेव्हा तुझी चूक दिसते तेव्हा दोष दुसऱ्यांवर ढकलतेस. ही नाटकं माझ्यासमोर चालणार नाहीत. तुझं काम मन लावून कर. अंजली नेहमीसारखी मान खाली घालून म्हणाली, हो आई. प्रतिमाताई बडबडू लागल्या, लग्नाला एवढी वर्ष झाली, पण अजूनही एक काम ढंगाने करत नाही. नेहमीसारखंच, जणू कालच या घरात आली आहे. घरात झाडू कसा मारायचा, टेबलावरील धूळ कशी पुसायची, काहीच कळत नाही हिला. आणि टेबलावरील धूळ साफ केली होतीस? अंजली मान हलवत म्हणाली, हो आई. प्रतिमाताईंचा आवाज अजून चढला. मग मी टेबलावर हात ठेवला तेव्हा माझ्या हाताला सगळी धूळ लागली. कशी पुसलीस तू धूळ? तेव्हा अंजली हळूच म्हणाली, आई, इथे एवढं कुठलं काम चालू आहे की तुमच्या टेबलावर एका तासात धूळ साचेल? प्रतिमाताई संतापल्या. हे बघ अंजली, माझ्या पुढे तोंड जास्त चालू नकोस. आत्ता लगेच माझ्या खोलीत जाऊन पुन्हा झाडू मार आणि टेबल ही नीट पुसून घे. अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती कुजबुजली, ठीक आहे आई. प्रतिमाताई स्वतःशीच बडबडत बाहेर गेल्या. काम काही ढंगाने करणार नाही आणि सगळ्यांसमोर म्हणणार, मी करत असते. आणि त्या निघून गेल्यावर अंजली हमसून रडू लागली. सासूबाईंना तर माझी अवस्था दिसतच नाही. 1 आठवडा झाला तब्येत बरी नाही. औषध आणून खाते, तरी सगळी कामं करते, तरीही आईना घर स्वच्छ दिसत नाही. माझा स्वयंपाक चालत नाही. आणि माझा नवरा, यांना तर डब्यात 2-2 भाज्या हव्या, रोज वेगवेगळ्या. मी किती वेळा सांगितलं, मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला, पण यांना माझी काहीच पर्वा नाही. तेवढ्यात अर्जुन ओरडला, माझा डबा झाला की नाही? अंजलीने अशक्त आवाजात उत्तर दिलं, हो, घेऊन येते. 2 दिवस लोटले. अंजलीची तब्येत अजूनच बिघडली होती. ती पलंगावर बसून स्वतःशीच पुटपुटत होती, आज तर मी उठूही शकत नाही. सगळं अंग जखम झाल्यासारखं दुखते. डोकं तर फुटते. एवढी औषधं खाल्ली पण काही फरकच नाही. औषधाचा परिणाम कमी झाला की पुन्हा ताप येतो. अर्जुन खोलीत आला. अंजली, तू अजून बसली आहेस? जा, काहीतरी नाश्ता कर आणि आज नाश्त्यासोबत कॉफी करून आण. मी कॉफीच घेणार आहे. अंजलीचे डोळे पाणावले. माझी तब्येत बरी नाही अर्जुन. मी किती दिवसांपासून म्हणते, माझ्यावर उपचार करा. रोज ताप येतोय. अर्जुन चिडून म्हणाला, मी आलो की तुझी नाटकं सुरू होतात. मी नसलो की तू ठणठणीत असतेस. मी आलो की तुला 100 आजार आठवतात. मी खोटं बोलते का? शरीर उठवत नाही माझं. माझ्याकडून आता काम होत नाही. हे बघ अंजली, माझ्यासमोर नाटकं करू नकोस. मी ऑफिसमधून थकलोय. सांगितलं ते शांतपणे कर. अंजली काहीही न बोलता स्वयंपाकघरात निघून गेली.
अर्जुन मात्र स्वतःशीच म्हणाला, हिला जर मी ओरडलो नाही तर एकही काम करणार नाही. स्वयंपाकघरात अंजली नाश्ता बनवत होती. तेवढ्यात यश धावत आला. आई, खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. अंजलीने थकलेल्या आवाजात विचारलं. बाळा, सँडविच खाशील? हो, बनव. ठीक आहे, तू बस, मी आणते. आणि अभ्यास केलास का अजून? नाही अजून. ठीक आहे, नाश्त्यानंतर बस अभ्यासाला. यश बाहेर जात होता. अंजलीने विचारलं, तुझी ताई कुठे आहे? आई, ती बाहेर खेळायला गेली आहे. काय? तुझी ताई एकटी बाहेर गेली आहे आणि तू घरात बसलास? लगेच घेऊन ये तिला. यश निघून गेला. अंजली त्याच्याकडे पाहत विचार करू लागली. आईने माझ्या मुलांकडे तरी लक्ष द्यावं ना. मुलं बाहेर पळत सुटतात आणि आई जणू काहीच पाहत नाही. मी घराचं काम करेन, स्वयंपाकही करेन, पण मुलांकडे तरी लक्ष द्यायला हवं. विचार करत करत तिने नाश्ता आणि कॉफी तयार केली. दिवस असेच पुढे जात होते. अंजली पलंगावर पडली होती. डोळे मिटत ती स्वतःशीच पुटपुटली. मुलं शाळेला गेली, हे ऑफिसला गेले. सगळ्यांसाठी नाश्ता, डब्बा, दुपारचं जेवणही बनवून झालं. आता किमान अर्धा तास आराम केला तर जरा फ्रेश वाटेल. मग उठून राहिलेलं काम करेन. तितक्यात बाहेर हॉलमध्ये प्रतिमाताईंची बडबड सुरूच होती. ही सूनबाई कुठे गेली? किती वेळापासून आवाज देत आहे, पण हिला काही ऐकूच जात नाही. घरातले सगळे बाहेर गेले नाही की ही बाई कुठेतरी गायब होते, कुठे जाऊन पडते काय माहीत. बडबडतच त्या अंजलीच्या खोलीत आल्या. अंजलीला झोपलेली पाहताच त्यांच्या कपाळावरची शीर ताणली. अगं बाई, दिवसा महाराणी झोपते. त्यांनी मोठ्याने आवाज दिला. अगं अंजली. अचानक दचकून अंजली उठली. आई, माझी तब्येत अजिबात ठीक नाही. आता माझ्याकडून काहीच होत नाही. प्रतिमाताई तावातावाने म्हणाल्या. पुन्हा तुझं नाटक सुरू. रोज काही ना काही होतंय तुला. असं काय झालंय? अंग सोडून ताप आला का? अंजली थकलेल्या आवाजात म्हणाली. माहीत नाही आई, मी तुमच्या मुलाला सांगून थकले. मला डॉक्टरांकडे घेऊन चला, पण त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळच नाही. खरंच माझी तब्येत खूप बिघडली आहे. आपण नंतर बोलू, मला थोडा वेळ झोपू द्या. त्यावर प्रतिमाताई वैतागून म्हणाल्या. मग दुपारचं जेवण? आम्ही दुपारी काय खाणार? अंजलीने डोळेही न उघडता उत्तर दिलं. आई, मी सकाळीच दुपारचं जेवण बनवलं आहे, तुम्ही घेऊन खा. प्रतिमाताई रागाने निघून गेल्या. काही वेळाने प्रतिमाताई आणि अनिलराव TV पाहत बसले होते. अर्जुन आला. बॅग टेबलावर फेकली आणि आई शेजारी बसून ओरडला. अंजली, कुठे आहेस? प्रतिमाताई झटकन म्हणाल्या. अरे अर्जुन, एवढा का ओरडतोयस? अर्जुनने त्रस्त चेहऱ्याने विचारलं. का? काय झालं? प्रतिमाताई तिखटपणे म्हणाल्या. अरे, तुझी बायको तिच्या खोलीत पडली आहे. काय करणार? तू आणि मुलं निघून गेलात की महाराणी लगेच झोपी जाते. जा जरा स्वयंपाकघरात कशी सगळी कामं पडून आहेत ते पहा. मी सांगितलं होतं दुपारचं जेवण बनव, तर म्हणाली मी बनवलं आहे, तुम्ही हाताने घेऊन खा. माझी तब्येत बरी नाही, काम शक्य नाही. अर्जुन काही क्षण विचारात पडला. मग मुलं कुठे आहेत? घरात दिसत नाहीत. प्रतिमाताई सांगू लागल्या. अजून ती शाळेतून आलेली नाहीत. 3 वाजता येतात. सध्या 2:30 झालेत. हो, मी विसरलो. अर्जुन पुटपुटला. तो तडक आपल्या खोलीत गेला आणि मोठ्याने म्हणाला. अंजली, तुला काय झालंय? तू अशी का पडली आहेस? अंजली थरथरत म्हणाली. माहीत नाही, खूप दिवसांपासून ताप येतोय जातोय, पण काल रात्रीपासून ताप जास्त वाढलाय. अंग थरथरते, थंडी वाजते. अर्जुनचा पारा एकदम चढला. अंजली, हे सगळं नाटक बंद कर आणि लगेच उठून गरमागरम स्वयंपाक कर. आई बाबांना भूक लागली आहे, मुलंही येतील. अंजली हळूच म्हणाली. मी सांगितलं ना, आज उठून बसताही येत नाही. सकाळीच स्वयंपाक करून ठेवला आहे, तुम्ही खाऊ शकता. अर्जुन गुरगुरला. माझं डोकं जास्त फिरवू नकोस. सकाळपासून मेंदू तापलाय माझा. असं नको व्हायला की मी सगळा राग तुझ्यावर काढेन. अंजली रडू दाबत म्हणाली. तुम्हाला जे करायचं ते करा, पण माझ्याकडून आज कोणतंही काम होणार नाही. अर्जुन संतापाने बाहेर आला आणि प्रतिमाताईंवर गुरगुरला. आई, चल उठ, पटकन मला जेवायला वाढ. मला पुन्हा जायचं आहे. का? ती महाराणी उठली नाही का अजून? अगं,
तिला तशीच पडू दे, मला काहीही फरक पडत नाही. ती काय करणार आहे मला माहीत नाही. तिला पाणी देण्याचीही गरज नाही. माझा मूड आधीच खराब आहे. तू फक्त मला ताट वाढून आण. प्रतिमाताई स्वयंपाकघरात गेल्या आणि बडबडू लागल्या. या महाराणीचीच तब्येत खराब व्हायची बाकी होती. त्यांनी अर्जुनसाठी ताट वाढलं आणि बाहेर आणलं. त्याच्या समोर ठेवत म्हणाल्या, काय जमाना आला आहे. घरात सून आली तरीही मलाच माझ्या मुलाला जेवायला वाढावं लागतंय. या वयात तर सूनबाईनंच मला जेवायला वाढायला हवं होतं. उलट मीच माझ्या मुलाला वाढते. यापेक्षा आम्ही दोघं वृद्धाश्रमात गेलो असतो तर बरं झालं असतं. कमीत कमी तिथे एवढं काम तरी करावं लागलं नसतं. आता थोड्याच वेळात या महाराणीची मुलं येतील, मग त्यांनाही सांभाळा. आमचं तर आयुष्यभराचं हेच काम. आधी स्वतःची मुलं सांभाळली, आता मुलाची मुलं सांभाळतो. अर्जुन गुरगुरला, आई तुला नक्की काय हवं आहे. मी काय करू, जेवण करू की तसाच निघून जाऊ. तो उठून उभा राहिला. हे बघ मी निघतोच आता, असं म्हणत अर्जुन रागाने घरातून बाहेर पडला. तेवढ्यात अनिलराव हॉलमध्ये आले आणि कडाडले, प्रतिमा तुझ्या तोंडावर लगाम ठेवायला येत नाही का. बायको कशीही असली तरी तू आई आहेस ना. बघ माझा मुलगा तुझ्यामुळे उपाशी गेला. त्याचं जेवण झाल्यावर बोलू शकत होतीस ना. जेवताना तरी शांत बसता येत नाही. प्रतिमाताईंचा राग भडकला. त्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, हो बोला मलाच. सगळ्या जगात मीच चुकीची आहे. मीच सर्वांची शत्रू, मीच वाईट. एक काम करा, मलाच मारून टाका. तुम्ही सगळे एकत्र येऊन. लक्षात ठेवा, एक दिवस मी या घरातून निघून जाईन आणि कुणालाच माहीत होऊ देणार नाही. तुम्ही सगळे माझ्याच मागे लागतात. तिला कोण काही बोलणार नाही जी आत आरामात झोप काढते. दुसरीकडे अंजली अंथरुणावर पडून रडत विचार करत होती. एवढ्या दिवसांपासून मी सगळा त्रास सहन केला, तेव्हा कुणालाच काही दिसलं नाही, कुणी काही बोललं नाही. पण आज मी तब्येतीमुळे अंथरुणावर पडले तर सगळ्यांना टोचायला लागलं. तेव्हाच आणि दिया आई आई करत खोलीत धावत आले. अंजलीला झोपलेलं पाहून दिया घाबरून म्हणाली, आई तुला काय झालं, अशी का झोपली आहेस. यशही म्हणाला, आई तू ठीक आहेस ना. अंजली मुलांना धीर देत म्हणाली, काही नाही बाळांनो, मला थोडा ताप आहे म्हणून झोपले होते. यश आणि दिया दोघेही स्वयंपाकघरात गेले. तेवढ्यात प्रतिमाताईही तिथे आल्या आणि संतापून म्हणाल्या, अरे यश कुठे निघाला आहे जेवण घेऊन. तुम्ही दोघांनी शाळेतून आल्यापासून कपडेही बदललेले नाहीत, हात पायही धुतले नाहीत आणि थेट जेवायला जा. आधी कपडे बदला, नाहीतर तुझी आई मला बोलेल की मी लक्ष नाही ठेवलं. तेव्हा यश शांतपणे म्हणाला, आजी ताई आईसाठी जेवण घेऊन निघाली आहे. आईची तब्येत ठीक नाही. तिनं सकाळपासून काही खाल्लेलं नाही. आम्ही दोघं मिळून आईला खायला घालणार आहोत. प्रतिमाताई मनातच कुरकुरल्या, जशी आई तशी मुलं. एकाही शब्दाचा मान नाही. आता आईला खायला घालायला चाललेत. यश आणि दिया जेवण घेऊन अंजलीकडे गेले. अंजली म्हणाली, बाळांनो मला भूक नाही. दिया रागून म्हणाली, आई आज मी तुझं काहीही ऐकणार नाही. तुला जेवण करावंच लागेल. अंजली पुन्हा म्हणाली, नको बाळांनो मला इच्छा नाही. तेव्हा यश हळूच म्हणाला, आई थोडं तरी खा, नाहीतर तुला बरं कसं वाटेल. दिया हट्टाने म्हणाली, आई आधी जेवण कर मग औषध घे. त्यांचं प्रेम पाहून अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. दिया घाबरून म्हणाली, आई तू रडतेस का, तुला काय झालं. अंजली मुलांना कवटाळत म्हणाली, काही नाही माझ्या गोजीरवाण्या बाळांनो. असंच डोळ्यात पाणी आलं. तेव्हा यश काळजीने म्हणाला, आई काय झालं सांग ना. अंजली दोघांकडे पाहत डोळे पाणावून म्हणाली, बाळांनो सकाळपासून आत्तापर्यंत कोणी एक ग्लास पाणीही विचारलं नाही, औषधही नाही. पण तुम्ही दोघं मात्र माझी एवढी काळजी करत आहात. शाळेतून आल्यानंतर अजून गणवेशही बदलला नाही. हे ऐकून दिया रडतच म्हणाली, आई तू काळजी करू नकोस, आम्ही दोघं तुझ्याबरोबर आहोत ना. इतक्यात प्रतिमाताई दणकन खोलीत आल्या आणि टोमणा मारत म्हणाल्या, काय गं महाराणी, मिळालं का समाधान तुला. मुलं शाळेतून आली की सरळ तुझ्यासाठी जेवण घेऊन धावत आली. दाखवलंच ना मुलांना की आम्ही तुझी काळजी घेत नाही, आम्ही आजारी आहेस हे पाहिलंच नाही, असं शिकवत आहेस ना मुलांना.
अंजली शांतपणे म्हणाली, आई तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा. माझ्यात वाद घालायची ताकद नाही आणि इच्छा तर अजिबात नाही. ती मुलांकडे वळली. बाळांनो आधी जा आणि कपडे बदला. दिया रागाने आजीकडे पाहत टेबलावरचं औषध घेऊन आली आणि आईला देत म्हणाली, आई आधी हे औषध घे. हे तापाचं औषध आहे. मी एक्सपायरी डेट ही पाहिली आहे. अजून खाल्लं तरी काही हरकत नाही. तुझा ताप कमी होईल. प्रतिमा ताईने संतापाने सर्वांकडे पाहिलं आणि गुरगुरत खोलीतून निघून गेल्या. यश म्हणाला, आई मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. दुसरीकडे प्रतिमा ताई स्वयंपाकघरात येऊन स्वतःशीच कुरकुरू लागल्या. या सूनबाईने तर मुलांना हेरून ठेवलेलं आहे. ही दोन्हीही मुलं माझं काहीच ऐकत नाहीत. अंजली मुलांना शांत करत म्हणत होती, बाळांनो मी औषध घेतलं आहे. आता थोडा आराम करते. मला हालताही येत नाही. तुम्ही दोघं आधी कपडे बदला आणि दिया बाळा यशचेही कपडे बदल. दिया म्हणाली, आई तू काळजी करू नकोस. तू शांत पडून राहा. मी यशची कपडे बदलते आणि त्याला जेवायला वाढते. तेवढ्यात प्रतिमा ताई मोठ्याने ओरडल्या, हो मी तर मेलीच ना, म्हणून मला काही सांगितलंच नाही. काय दाखवायचं आहे तुम्हा दोघांना की तुमची आजी काही करत नाही, की आजीला तुमची अजिबात काळजी नाही. तुम्ही फक्त तुमच्या आईचेच, माझे नाही. त्या रागाने धडाधड चालत बाहेर निघून गेल्या. दिया यशकडे वळून म्हणाली, चल यश मी तुझे कपडे बदलते. आपण दोघं जेवूया. दुसरीकडे प्रतिमा ताई स्वतःशीच बोलत होत्या. दोन्हीही मुलं तिच्यावरच गेलीत. ही दिया तर मला वाटत होतं अजून लहान आहे, पण तिच्या आईची तब्येत खराब झाली की कशी स्वतः भावाचे कपडे बदलले आणि हाताने खायला घातलं. वारे मुलांनो, सूनबाईनं छान ट्रेनिंग दिले. मुलांना हेच दाखवायचंय की आजी काही करणार नाही. शिकवत राहा. किती शिकवणार ते बघू. मला काहीही फरक पडत नाही. काही वेळानंतर दिया आईच्या खोलीत आली. अंजलीला झोपलेली पाहून ती हळूच म्हणाली, आई अजून झोपली आहे. तिला उठवायला नको. तिची झोप पूर्ण होऊ दे. बाहेर प्रतिमा ताई हॉलमध्ये बसलेल्या होत्या. तेवढ्यात अर्जुन धडधड चालत आला. आई तुझी सून उठली का नाही अजून? प्रतिमा ताई रडारड करत म्हणाल्या, अरे अर्जुन बाळा तुझी बायको अजूनही उठली नाही. आणि एवढंच नव्हे, मुलांकडून जेवण घेऊन खोलीतच खाल्लं. मुलांनी स्वतः कपडे बदलले, स्वतः जेवण वाढून घेतलं. माहीत नाही तिचं हे नाटक किती दिवस चालणार. आमची तर या घरात कुणालाच काळजी नाही. आम्ही इथे का राहतोय असं वाटायला लागलंय. अर्जुन एक काम कर, आम्हा दोघांना वृद्धाश्रमात सोडून ये. तेवढ्यात अनिलरावही आले आणि संतापाने म्हणाले, प्रतिमा तुझ्यात जरा तरी शहाणपणा आहे का? तुझा मुलगा घरी आला की पुन्हा तुझे आरोप सुरू. अगं सूनबाई सकाळपासून उठली नाही म्हणजे तिची तब्येत खरंच बिघडलेली असेल. तू तिच्यावर नाटकाचा आरोप कसा काय करू शकतेस? अगं 4 ब्लँकेट अंगावर घेऊन कोण नाटक करतं, तेही या तपत्या गरमीमध्ये? मग अनिलराव अर्जुनकडे पाहून गंभीर आवाजात म्हणाले, अरे अर्जुन बाळा जाऊन बघ जरा तुझ्या बायकोची तब्येत कशी आहे ते. गरज असेल तर लगेच डॉक्टरांकडे घेऊन जा. अनिलरावांचं बोलणं ऐकताच प्रतिमा ताईंच्या चेहऱ्यावर राग दाटला आणि त्या संतापाने आपल्या खोलीत निघून गेल्या. अर्जुन अंजलीजवळ येताच कुरकुरला, तुझं नाटक संपलं का की अजून बाकी आहे? माझ्यासाठी चहा करून आण. अंजली संतापून म्हणाली, मी सांगितलं ना, आता माझ्याकडून काहीच काम होणार नाही. मला उठवतही नाही आहे, चक्करही येते. अर्जुन चिडून म्हणाला, तू जरा जास्तच नाटक करत नाही आहेस का? हे ऐकताच अंजलीच्या डोळ्यात क्षणात पाणी आलं. ती रडत म्हणाली, हे तुम्हाला नाटक वाटते? मला आधी डॉक्टरांकडे घेऊन चला. सकाळपासून 3 गोळ्या घेतल्या तरी ताप उतरला नाही. तेवढ्यात दिया पळत आली, बाबा प्लीज आईला डॉक्टरांकडे घेऊन चला ना. आईला असं झोपलेलं पाहून अजिबात बरं वाटत नाही आणि आमचा होमवर्कही झालेला नाही. आमचा अभ्यास आईच करून घेते. एवढं बोलून ती अर्जुनच्या पायाला बिलकली. अर्जुन फुसफुसला, चल उठ पटकन, आत्ताच डॉक्टरांकडे जाऊ. बघू तुला नक्की काय झालंय की पुन्हा नाटकच आहे. अर्जुन अंजलीला डॉक्टरांकडे घेऊन गेला. तेव्हा प्रतिमाताईंच्या चेहऱ्यावर काळजीपेक्षा अस्वस्थता अधिक होती. आजच बघ, आता कळेल माझ्या मुलाला सूनबाई किती नाटकं करते. काही वेळाने अर्जुन अंजलीला हाताला धरून घरी परतला. प्रतिमाताई लगेच विचारू लागल्या, हिला काय झालं? असं पकडून का आणतोयस? तुझेही कान भरले वाटतं.
अर्जुन थकलेल्या आवाजात म्हणाला, आई तसं काही नाही. अंजलीला खूप ताप आहे. डॉक्टरांनी ब्लड टेस्ट केली. तिला टायफॉइड झालाय. आता तिची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. अजून काही टेस्टचे रिपोर्ट उद्या येतील. डॉक्टर तर ॲडमिट करा म्हणत होते, पण अंजलीनंच नको म्हटलं. प्रतिमाताई लगेच फुसफुसल्या, कसलं काय झालंय तिला? सगळी ढोंगा आहेत. सकाळपासून 4-4 ब्लँकेट घेऊन झोपली होती. मग ताप नाही आला तरच नवल. अर्जुन, मी सांगते, हिला काम करायचं नसेल म्हणून हे सगळं नाटक. अर्जुन काही बोलण्याआधीच प्रतिमाताई चिडून ओरडल्या, कशाला आई आई करत उभा आहेस? हिला 2 कानाखाली दे. एका सेकंदात सगळा ताप गायब होईल. ही नाटकी आणि तू पण तिच्या नाटकात सहभागी. तेवढ्यात यश रडत धावत आला आणि आजीला ढकलत म्हणाला, आजी, माझ्या आईबद्दल काहीही उलट बोलू नकोस. तू खूप वाईट आहेस. प्रतिमाताई संतापल्या, हेच हवं होतं ना तुला अर्जुन? बघ तुझी मुलं कशी बोलतात माझ्याशी. आज ढकललं, उद्या मोठे झाले की काय करतील? अर्जुन तडक यशकडे पाहत ओरडला, काय केलंस तू? अजून एक शब्द बोललास तर 2 फटके मिळतील. आजीशी असं बोलायचं नसतं, समजलं का? यश न डगमगता म्हणाला, जर माझ्या आईबरोबर कोणी चुकीचं बोललं तर मीही तसंच बोलेन. अर्जुन संतापून त्याच्याकडे धावला, थांब, तुला आत्ताच दाखवतो. तेवढ्यात दिया रडत मध्ये आली, बाबा प्लीज यशला मारू नका, तो अजून लहान आहे. अर्जुन दियाकडे पाहून गुरगुरला, जा तुझ्या आईसाठी पाणी घेऊन ये, तिला औषध घ्यायचं आहे. दिया स्वयंपाकघरात पाणी आणायला गेली. अर्जुन अंजलीकडे पाहून थंडपणे म्हणाला, औषध घेऊन झोप आणि संध्याकाळी उठल्यानंतर स्वयंपाक कर. प्रतिमाताई बडबडतच आपल्या खोलीत गेल्या. नाटकी कुठली? आणि मुलांनाही स्वतःसारखंच बनवलंय. संध्याकाळ झाली तरी अंजली अजूनही गाढ झोपेत होती. अर्जुन खोलीत आला आणि तिला तशी झोपलेली पाहून त्रासिक चेहऱ्याने बडबडू लागला, मी हिला सांगितलं होतं संध्याकाळी उठून स्वयंपाक करायला, पण ही अजूनही झोपली आहे. क्षणातच त्याचा स्वर कडक झाला, उठणार आहेस की नाही? किती वेळ झोपणार आहेस? औषध खाल्लंस ना? अंजली थकलेल्या आणि खिन्न आवाजात म्हणाली, काय झालं? अर्जुन तडक बोला, अजून उठलीही नाहीस? उठायचं नाही का तुला? पटकन स्वयंपाकाला लाग. डॉक्टरांकडे नेलं, औषधं दिली, मग अजून का झोपली आहेस? उठ आणि कामाला लाग. अंजली कसं बसं म्हणाली, मला उठवत नाहीये. तुम्ही एकदा तरी समजून घ्यायचा प्रयत्न करता का? आज बाहेरून जेवण मागवा. हे ऐकताच अर्जुन भडकला, मी सांगितलं ना, बाहेरचं जेवण मागवणार नाही, तूच बनवणार. चल उठ लगेच. दिया तिथेच उभी राहून विनवणीनं म्हणाली, बाबा आईची तब्येत अजूनही बरी नाही, तिला झोपू द्या ना. अंजलीने मुलीकडे पाहून ओशाळलेल्या आवाजात सांगितलं, दिया बाळा तू बाहेर जा, मी आणि बाबा बोलतो आहोत, जा आता. दिया डोळे पुसत शांतपणे बाहेर गेली. दिया निघताच अर्जुन पुन्हा उभारला, तू मुलांना माझ्या विरुद्ध करत आहेस, हे बरोबर नाही. मुलांना तू काय शिकवलंस? आज माझ्या मुलाने माझ्या आईला ढकललं. मी शेवटचं सांगतो, मुलांना आमच्या विरोधात भडकवणं बंद कर. अंजली वेदनांनी कातर झाली, तुम्ही काय बोलत आहात अर्जुन? मी मुलांना काहीही शिकवलं नाही. ते जे पाहतात तेच शिकतात. सकाळपासून माझी तब्येत बिघडली, उठवतही नव्हतं, तरीही मी सकाळी उठून सगळ्यांसाठी नाश्ता, स्वयंपाक सगळं केलं. ती थकलेल्या आवाजात पुढे म्हणाली, उभंही राहत नव्हतं म्हणून मी आई बाबांसाठी दुपारचं जेवणही आधीच बनवलं आणि जेव्हा माझ्या पायात ताकद उरलीच नाही तेव्हा मी खोलीत येऊन झोपले. पण आई बाबांनी एकदाही येऊन विचारलं नाही, अंजली तुला काय झालं आहे? ते तर बाहेर हॉलमध्ये बसून माझ्याबद्दल बोलत होते. तुमच्या बहिणीचा फोन आला तेव्हा तुमची आई माझ्या विरुद्धच सांगत होती. आणि तुम्ही सांगा, गेल्या कित्येक वर्षात तुम्ही मला असं कधी झोपलेलं पाहिलं आहे? पहिल्यांदाच इतकी तब्येत खराब झाली की अंथरुणावर पडावं लागलं. तुमच्या आईने कधी मला आराम करू दिला का? अर्जुन रागाने ओरडला. अंजली जास्त बोलायची गरज नाही. अंजली दुखावलेल्या पण ठाम आवाजात म्हणाली, मी जास्त बोलते. माझ्या डिलेव्हरीनंतर तुमच्या आईने मला आठवडाभरातच सगळं घरकाम करायला लावलं होतं. म्हणत होती स्वयंपाकघरातलं काम मला जमत नाही, स्वतः उठून कर. तेव्हापासून मी मुलांचं आणि घराचं सगळं काम करत आले. तुमची आई तर मला खायलासुद्धा देत नव्हती. माझ्या माहेरवरून जे येत होतं ते सगळं तिच्या मुलीला देत होती. अर्जुन व्यंगाने हसला.
आता तब्येत खराब नाही का तुझी? मला उत्तर देता देता तर ताकद आली आहे, पाहिलीस? आता ठीक आहेस ना? मग चला जा आणि स्वयंपाकाला सुरुवात कर. अंजलीच्या सहनशीलतेचा बांध तिथेच तुटला. ती ठामपणे म्हणाली, मी अजिबात उठणार नाही. काहीही झालं तरी. अर्जुन गुरगुरला, आज स्वयंपाक तूच करणार, नाहीतर काय तुझा बाप येऊन करून जाईल का? तेव्हा अंजली शांत पण धारदार आवाजात म्हणाली, हो, आता माझाच बाप येऊन स्वयंपाक करेल आणि तुम्ही पहा मी काय करते ते. असं म्हणून अंजलीने आपल्या बाबांना फोन लावला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, हॅलो बाबा, तुम्ही माझ्यासाठी येऊन स्वयंपाक करणार आहात का? दुसऱ्या बाजूने प्रकाशरावांचा चिंताग्रस्त आवाज आला, अंजली बाळा, तू हे काय बोलते आहेस? तुला वेड लागले का? तुझं डोकं खराब झालं का? अंजली दाबून धरलेला संताप आवरत म्हणाली, नाही बाबा, माझं डोकं खराब झालेलं नाही, पण तुमचा जावई म्हणत होता तू जर स्वयंपाक नाही केला तर तुझा बाप येऊन करणार का? म्हणूनच तुम्हाला विचारते आहे, तुम्ही माझ्या सासरी येऊन स्वयंपाक करणार का? माझी तब्येत एवढी खराब आहे तरीही हे लोक माझं काहीच ऐकत नाहीत. मला जबरदस्तीने काम करायला सांगत आहेत. मग बाबा सांगा, तुम्ही येणार का माझ्या घरी स्वयंपाक करायला? क्षणभर शांतता पसरली. मग प्रकाशरावांचा निर्धारयुक्त आवाज आला, हो बाळा, मी येतो. फक्त 1 तास वेळ दे, मी थोड्याच वेळात पोहोचतो. फोन कट होताच अंजली खोलीतून ओरडली, मी माझ्या बापाला फोन केला आहे. अर्जुन संतापून खोलीत घुसला, हा काय फाजीलपणा आहे? तुला कोणी सांगितलं होतं तुझ्या बापाला फोन करायला? अंजली ही तावातावाने म्हणाली, का? काय झालं? तुम्हीच म्हणालात ना तुझा बाप स्वयंपाक करणार का? तर बघा, येत आहेत माझे बाबा, 1 तासात पोहोचतील. आता त्यांच्याकडूनच स्वयंपाक बनवून घ्या. शेवटी त्यांनाही कळायला हवं ना, इथं आल्यावर त्यांना स्वयंपाक करावा लागेल. अर्जुनचा राग शिगेला पोहोचला. तो ओरडला, येऊ दे तुझ्या बापाला, बघतो मी. मी काय त्याला घाबरतो का? अंजली शांत पण धारदार आवाजात म्हणाली, ठीक आहे, तुम्हाला जे करायचं ते करा. आणि हो, आता मला उठवू नका, माझी तब्येत बरी नाही, डोकं फुटायला लागले. बाबा आल्यावरच मी उठेन. असं म्हणून तिने चेहऱ्यावर ब्लँकेट ओढलं आणि डोळे मिटले. अर्जुन मात्र चिंतेने पुटपुटला, हिला काय गरज होती तिच्या बापाला बोलवायची? आईला सांगावंच लागेल. तो बाहेर जाऊन म्हणाला, आई, अंजलीचे बाबा येत आहेत. प्रतिमाताई ताठ बसल्या. येऊ देत, आपण तिच्या बापाला घाबरतो का? अर्जुन घाबरून म्हणाला, पण आई, तुला माहीत आहे ना तो कसा आहे? प्रतिमाताई चिडून म्हणाल्या, अर्जुन, एवढं टेन्शन घेऊ नकोस. तुझी बायको तक्रार तर करणारच, तिला दुसरं काय काम आहे? तेवढ्यात अनिलराव गंभीर आवाजात म्हणाले, काही हे असू दे, पण तिचे वडील आले तर आपण त्यांना काय सांगायचं? जर त्यांनी आपल्या मुलीला अशा अवस्थेत पाहिलं तर ते काहीतरी निर्णय घेणारच. प्रतिमाताई संतापून म्हणाल्या, तुम्ही तर पहिल्यापासून घाबरट आणि मुलालाही तसंच केलं. त्यांची मुलगी या घराची सून आहे, तिने सुनेप्रमाणे वागावं. अनिलराव हताश झाले. तुम्हा दोघांना जे करायचं ते करा, असं म्हणत ते बाहेर निघून गेले. प्रतिमाताई अर्जुनकडे वळून म्हणाल्या, अर्जुन, चिंता करू नकोस, मी आहे ना. अर्जुन बाहेर निघून गेला. प्रतिमाताई TV सुरू करून बसल्या. काही वेळातच अंजलीचे बाबा आले. त्यांना पाहताच दिया आणि यश धावत जाऊन त्यांच्या गळ्यात मिठी मारली. अनिलराव बाहेर येत म्हणाले, व्याही, तुम्ही आलात, या, बसा. पण प्रकाशरावांचा चेहरा काळवंडला होता. माझी मुलगी कुठे आहे? व्याही, आधी बसून घ्या. अनिलराव म्हणायला लागलेच होते की प्रकाशराव मध्येच थांबवून म्हणाले, नाही, मी इथे बसायला आलो नाही, माझी मुलगी आजारी आहे. आधी मी तिला भेटणार. ते सरळ अंजलीच्या खोलीत गेले. अंजली बाळा, कशी आहेस? बाबांचा आवाज ऐकताच अंजली झटकन उठली आणि त्यांच्या गळ्यात पडत हांबारडा फोडला. बाबा, मला 15 दिवसांपासून ताप येतोय जातोय. मी औषध घेऊन घरातलं सगळं काम करत होते, पण काल तब्येत खूपच बिघडली, मी उठू शकले नाही. तर हे लोक म्हणू लागले, नाटकं करतेस? आणि तुमचा जावई तर बोला, स्वयंपाक कोण, तुझा बाप बनवणार का? अंजलीचे शब्द ऐकून प्रकाशरावांचे डोळे संतापाने लाल झाले. प्रकाशरावांनी अंजलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, अंजली बाळा, अजिबात काळजी करू नकोस, मी आलो आहे ना. मग ते बाहेर येत ठाम आवाजात म्हणाले, जावई बापू, जरा इकडे या. तुम्ही काय म्हणाला होता?
तुझा बाप येऊन स्वयंपाक करणार का? मग सांगा, तुमच्या घरी आज काय करायचं आहे? वांग्याचं भरीत बनवू का अजून काही? प्रकाशरावांचा आवाज कडक होता. जावई बापू, मी इथे कोणाला शहाणपण शिकवायला आलो नाही. घडलेली गोष्ट सावरायला आलो आहे. अनिलराव आणि प्रतिमाताईंकडे पाहत ते पुढे म्हणाले, तुम्हाला ही मुलगी आहे ना? कल्पना करा, तिच्या सासरी तिची तब्येत खराब झाली आणि तिच्यावर असा व्यवहार झाला तर तुम्हाला आवडेल का? कधीच नाही. जसं तुम्हाला आवडणार नाही तसंच आम्हालाही नाही. प्रकाशरावांचा आवाज हलला. जर तुम्हाला माझ्या मुलीला सांभाळणं कठीण वाटत असेल तर स्पष्ट सांगा. मी तिला इथून घेऊन जातो. ती बरी झाली की परत सोडून जाईन. तेवढ्यात यश धावत येत म्हणाला, आजोबा, आईची सकाळपासून तब्येत खराब आहे. बाबा, आजी, आजोबा कुणीच आईला विचारलं नाही. आम्ही दोघांनी तिला जेवण वाढलं, औषध दिलं, पण आजी आम्हालाच ओरडत होती. प्रकाशरावांनी संतापाने प्रतिमा आणि अनिलरावांकडे पाहिलं. काय विहीनबाई, काय व्याही. या लहान मुलाला कळलं की त्याच्या आईची तब्येत बरी नाही, पण तुम्हा तिघांना, घरातील मोठ्यांना कळलं नाही. गेल्या किती वर्षांपासून माझी मुलगी या घरात आहे. तुमची एवढी सेवा केली, कधीच कमी पडू दिलं नाही. सांगा बरं, तुम्ही आजारी पडला तेव्हा माझ्या मुलीने तुमची सेवा केली नव्हती का? तुमच्यातील कोणाला तिनं कमी समजून सांभाळलं होतं? मग त्यांनी अर्जुनकडे धारदार नजरेनं पाहिलं. जावई बापू, शेवटचं सांगतो, स्वतःला बदला, नाहीतर मी काय करू शकतो याचा तुम्हाला अंदाज आहे. मग ते अंजलीकडे वळले. चल बाळा, चल आपल्या घरी, काही दिवस आराम कर, तब्येत बरी झाली की परत ये. प्रकाशराव दाराशी थांबले आणि शेवटचा कटाक्ष टाकत म्हणाले, अंजली आमची मुलगी आहे, तिची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे. पण तुमचा आजचा वागणूक पाहून एक गोष्ट स्पष्ट झाली. या घराला सुनेच्या आजारपणाचाही ताण वाटतो. मी माझ्या मुलीला आणखी त्रास होऊ देणार नाही. अंजली त्यांच्यासोबत माहेरी निघून गेली. काही दिवसांनी अनिलराव एक दिवस अर्जुनला म्हणाले, अर्जुन, सूनबाईला जाऊन बरेच दिवस झाले. आता तुझ्या आईकडून स्वयंपाक कसा बनतोय? आता नाही त्रास होत ना? आणि सर्वात महत्त्वाचं, तुला तर रोज वेगवेगळे पदार्थ हवेत ना? आता आईला का सांगत नाहीस? ते पुढे रागाने म्हणाले, आता बरं वाटतंय ना? घरात ना सून ना मुलं. मुलांनाही विसरलास का? कसला बाप आहेस तू? मुलांचीही काळजी नाही. तेवढ्यात प्रतिमाताई स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. त्यांना पाहून अनिलराव तडफडून म्हणाले, प्रतिमा, तू कसली सासू? सूनबाई गेल्यानंतर तुझे हातपाय मस्त चालायला लागले. ती होती तेव्हा तर तुला काहीच करायचं नव्हतं, फक्त आदेश द्यायचे. तुला सूनबाईला कायमचं माहेरी ठेवायचं आहे का? अर्जुन हतबल होऊन म्हणाला, नाही बाबा. पण प्रकाशराव त्याला थांबवतच म्हणाले, तुम्ही दोघं लवकर सुधरा, नाहीतर तुम्हाला सरळ करणं माझ्यासाठी अवघड नाही. आता काय मान खाली घालतोय? जाऊन सूनबाईला घेऊन येशील की नाही? अर्जुन लाजेने मान खाली घालून म्हणाला, हो बाबा, आणि निघून गेला. अर्जुन निघून गेल्यावर अनिलराव प्रतिमाताईंना शांत पण तीव्र आवाजात म्हणाले, प्रतिमा, आज मी तुला खास सांगतो, स्वतःला बदल. सूनबाईच्या नजरेत तुझी किंमत आधीच कमी झाली आहे. आता नातवांच्या नजरेतही कमी होशील. एक दिवस तुझाच मुलगा तुझा तिरस्कार करू लागेल. अगं प्रतिमा, तुझी सवय आता बदलून टाक. सून ही सुद्धा कुणाची तरी मुलगी आहे. जशी तुला मुलगी आहे तशीच तीही कुणाच्या डोळ्यातील पाखरू आहे. तुझ्या घरी येऊन सूनबाई 24 तास तुझ्याभोवती फिरत असते, पण तुझी स्वतःची मुलगी येते का तुझं काम करायला? एवढे दिवस झाले सूनबाई माहेरी आहे. तुझ्या मुलीला फोन करून विचारलंस तरी का की कधी येणार माझी सेवा करायला? नाही ना? अगं प्रतिमा, स्वतःला बदल. सूनबाई आली की थोडं तोंड आवर, तिच्या कामात मदत कर. तिची तब्येत बिघडली तर तिच्या कपाळाला हात लावून बघ. सुनेला तुझी मुलगी समज, कारण म्हातारपणी सगळं करणारं तीच आहे, दुसरं कोणी येणार नाही. अशा रीतीनं राहशील तर तुझं म्हातारपण खरंच अंधारात जाईल. आणि मग पुन्हा मला म्हणू नकोस की सूनबाई सेवा करत नाही. अरे, ती तुला हवं तेवढं चांगलं बनवून घालते, पण तू त्यातही दोष काढतेस. प्रतिमा, हे सगळं बंद कर. तुला जेवण आवडत नसेल तर तिला नीट सांग, मला असं जेवण आवडतं. तिला शिकव, ती शिकेल, तुझ्या पद्धतीनं बनवेल. अनिलरावांचं बोलणं ऐकून प्रतिमाताई हळू सोप्यावर बसल्या. उसास घेत त्यांनी म्हटलं, कदाचित तुम्ही बरोबर आहात.
सून गेल्यापासून तिची कमी जाणवते आहे. इथून पुढे मी तिच्याशी असा व्यवहार कधीच करणार नाही, असं म्हणत प्रतिमाताई स्वयंपाकघरात निघून गेल्या आणि अनिलराव आपली काठी टेकवत बाहेर पडले. तेवढ्यात अर्जुन धावतच आपल्या सासरी पोहोचला. प्रकाशरावांनी त्याच्याकडे कठोर नजरेनं पाहत विचारलं, शेवटी आठवण झाली का? अर्जुन नम्रपणे म्हणाला, बाबा, मी माझ्या बायकोला आणि मुलांना परत घ्यायला आलो आहे. प्लीज त्यांना माझ्याबरोबर पाठवा. प्रकाशरावांचा आवाज कठोर पण वेदनाने भरलेला. अच्छा, कोणत्या गॅरंटीवर पाठवू? कोणत्या विश्वासावर देऊ माझी मुलगी? तिची तब्येत बिघडली तर काळजी घ्याल की पुन्हा तिलाच स्वतःशी झगडू द्याल? अर्जुन शांतपणे म्हणाला, बाबा, मी फार काही बोलणार नाही, पण हो, मी तुम्हाला वचन देतो, आता अंजलीची पूर्ण काळजी घेईन. अंजली माहेरी आल्यापासून मला जाणवतंय ती माझ्या आयुष्यात किती मोठी जागा घेऊन आहे, जिची किंमत मी कधीच केली नाही. माझं घर तिच्याशिवाय रिकामं वाटतंय. आजपासून अंजलीला माझ्या घरी कुठलाही त्रास होणार नाही आणि झाला तर तुम्ही कसलीच हायगय न करता माझ्यावर केसही करू शकता. माझे आई वडील तिला काहीही बोलणार नाहीत आणि जर आई बोललीच तर मी अंजलीचीच बाजू घेईन. प्रकाशराव थोडा वेळ शांत राहिले, मग म्हणाले, असं नाही जावई बापू, आम्ही तुम्हाला आई वडिलांच्या विरुद्ध उभं राहायला सांगत नाही. आम्हाला फक्त एवढंच हवंय, योग्य तिथे योग्याची साथ द्या. माझ्या मुलीची तब्येत एवढी खराब होती तेव्हा तिच्या बाजूने उभं राहायला हवं होतं ना? आणि हो, माझ्या मुलीला घेऊन जायचं असेल तर या कागदांवर सही करावी लागेल. यात लिहिलं आहे, भविष्यात माझ्या मुलीवर अन्याय झाला तर मी कोणतीही कारवाई करू शकतो. अर्जुन निसंकोच होता. ठीक आहे बाबा, मी सही करतो आणि शब्दही देतो की माझ्या बायकोवर कधीही वाईट वागणूक होऊ देणार नाही. प्रकाशरावांनी कागद पुढे करत शांतपणे म्हटलं, हेच योग्य, लक्षात ठेवा. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.